पुण्यातील तुळशीबाग परिसरातील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। कल्याणच्या टिळक चौक परिसरातील 7 मजली सफायर इमारतीच्या 7व्या मजल्यावर घराला आग लागली। देवपूजेकरता वापरण्यात आलेल्या दिवाबत्तीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। वसईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सूर्यास्त अगोदरच म्हणजे 4 वाजताच राष्ट्रध्वज उतरवला आणि तिरंग्याच्या जागी भाजप पक्षाचा झेंडा लावला। भाजपच्या या देशप्रेमानं सर्वच जण अवाक झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 29 जानेवारीला होणारा परीक्षा पे चर्चा 2 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे। यावेळी हे चुकीचं असून आम्ही आमच्या कुठल्याही शाळेमध्ये हा कार्यक्रम दाखवणार नाही असा इशारा देत राष्ट्रवादीनं या निर्णयाचा निषेध केलाय। संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झाला, पण याच दिवशी पोटभर अन्न मिळावं या मागणीसाठी वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध केलाय। अहमदनगरला जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। प्रजासत्ताक दिनी अश्लील गाण्यावर चिमुरड्या मुला-मुलींना नाचवण्यात आलं। शेवगाव तालुक्यातील जोरापूर या गावामध्ये या मुलांना हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर नाचवण्यात आलं। राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा आज दुपारी कृष्णकुंज या राहत्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडलेला आहे। यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते, तर स्वतः राज ठाकरे सुद्धा हळदीमध्ये उपस्थित होते। कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर नाशिकमधील अंध व्यक्तीने तिरंगा फडकावला। नाशिकच्या ग्रामीण भागातील 10 अंध व्यक्तींनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं कळसुबाई शिखर सर केलं आणि तिरंगा फडकावला। देशभरामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। मात्र पुण्यामध्ये अनोख्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी समलिंगी जोडप्याला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला। पुण्यातील SM जोशी फाउंडेशनच्या प्रांगणामध्ये हे अनोखं असं ध्वजारोहण पार पडलं। प्रजासत्ताक दिनी खडकी इथे देशसेवा करताना जखमी झालेल्या अपंग जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी पुणे छावणी बोर्डाच्या नगरसेविका कार्तिकी हळदणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनी वाघा बॉर्डरवर भारतीय जवानांनी पाकिस्तान समोर भारताचा प्रजासत्ताकाचा जोश दाखवण्याच्या निमित्तानं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या हस्ते देहरादून इथे ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियांका गांधींना सरचिटणीसपदी घेण्याचा चांगला निर्णय घेतलेला आहे, असं मत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मांडलंय। प्रजासत्ताक दिनी बिहारमधील कतिहार भागामध्ये शाळेमध्ये प्रचंड गोंधळ झाला। यावेळी बाईक जाळून शाळेतील वस्तूंची तोडफोड करण्यात आली। मात्र कोणत्या कारणावरून हा सगळा प्रकार घडला याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते। मध्य प्रदेशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या काँग्रेस मंत्र्याला साधं आपलं भाषण सुद्धा वाचता आलं नाही। भाषण वाचता न आल्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्री इमरती देवी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच भाषण वाचण्याचा आदेश दिला। वाघा अटारी बॉर्डरवर बीएसएफ तर्फे प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मिठाई वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे। आसाममधील फुलबारी इथे बीएसएफच्या जवानांनी इंडो बांगलादेश बॉर्डरवर बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्यांना मिठाई वाटून प्रजासत्ताक दिन साजरा केला। ऑगस्टा वेस्टर्न प्रकरणातील आरोपी गौतम खेतान याला एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली आहे। शनिवारी त्याला दिल्लीतील एका कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे। भारतातील सरकारी बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर देशापासून दूर पळणाऱ्या विजय मल्ल्या याच्या खात्याचे बँक तपशील हे स्वित्झर्लंड सरकार सीबीआयला देणार आहे। टार्गेट परत आणण्यासाठी जास्त अंतराच्या विमानांची नॉनस्टॉप स्पेशल फ्लाईट सेवा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बीएसएनएलनं 269 रुपयांचा 26 दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन ग्राहकांसाठी आणलाय। या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2.6 GB चा डेटा मिळणार आहे। पाकिस्तान विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आफ्रिकेनं 5 गडी राखून जिंकलाय। या सामन्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद यानं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णभेदी टीका केली होती। त्यानंतर त्याच्यावर टीका झाल्यानंतर सरफराजनं त्या खेळाडूची भेट घेऊन त्याची माफी मागितली। न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी शतकी भागीदारी केली आणि सचिन सेहवाग जोडीचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे।
विंडीज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर यानं झंझावाती अशी खेळी केली आहे. विंडीजच्या दुसऱ्या डावामध्ये होल्डरनं 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन धडाकेबाज द्विशतकी खेळी केली आहे. शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये सहज धडक दिली तर किदांबी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत चेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला. नाओमी ओसाकानं पटकावलेलं हे सलग दुसरं ग्रँड स्लॅम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संदीप कुलकर्णींना सुद्धा तिरंग्याला अभिवादन करून आपल्या दिवसाची सुरुवात केली. संदीपनं डोंबिवली रेल्वे स्थानकावर ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यानं डोंबिवलीविषयीच्या त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. लागिरं झाल्याची या सैनिकाच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेमध्ये एक स्तुत्य असा उपक्रम राबवला जाणार आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहीद परिवाराचा सन्मान सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय.